तर आपल्या ज्या PCMCच्या स्कूल्स आहेत, त्या वेल बिल्ड आहेत, मोठ्या आहेत, प्रशस्त आहेत. आणि काही शाळांची अशी अवस्था आहे, की जिथे विद्यार्थी संख्या खूप आहे. पण म्हणायला गेलं तशी इमारती नाहीत. विद्यार्थी पत्र्याच्या ह्याच्यात बसलेले आहेत. मग तिथं थोडंसं लक्ष देणं फार गरजेचं आहे. आणि ज्या ठिकाणी आपल्या मुलांची सोय होत नाही, बेंचेस नाहीयेत. काही विद्यार्थी तसेच मांडी घालून खाली बसतात. आता पाऊस असेल तर विद्यार्थी भिजून आला, तर त्यांना बसायची सोय नाही. तर जर बेंचेसची जी आवश्यकता मला आढळली तशी, तर ती फार गरजेचं आहे. इव्हन आमच्याकडून की बाबा मुलींची सोय व्हावी, मुलींना सेफ्टी झोन मिळावा, त्यासाठी पण आम्ही प्रयत्न करतो. आता राहिला क्रीडाचा प्रश्न. क्रीडा आपण शिक्षण समिती म्हणून आम्ही क्रीडा विभाग आपले PCMC जे विद्यार्थी आहेत, तर क्रीडा क्षेत्रात तेही पुढे यावे, हा आमचा नक्कीच प्रयत्न असेल. क्रीडा शिक्षक कमी आहेत का? हो, क्रीडा शिक्षक पण कमी आहेत. त्यावर तुम्ही काय विचार केला? आम्ही दिलेलं आहे पत्र, की बाबा प्रत्येक शाळेला एक क्रीडा शिक्षक मिळावा. एक सभापती म्हणून तुमचं काय आता ध्येय असेल? मला माझ्या स्कूल आजच्या ज्या ह्याच्यानुसार चाललेल्या आहेत, ज्या जनरेशन चालू आहे, की बाबा सगळे विद्यार्थी AI जनरेटेड अभ्यास चालू आहे. त्यांना म्हणजे जास्त करून फक्त मराठीच नाही राहिल्या पाहिजे त्या. त्या पण आपल्या सगळ्यांच्या बरोबरच ते पण विद्यार्थी आले पाहिजे, हे माझं ध्येय आहे. महिला सभापती तुम्ही अनेक वेळा जर आपण बघितलं तर मासिक पाळीच्या ज्या मुलींना समस्या येतात त्यासाठी काही सॅनिटरी पॅडची काही व्यवस्था करण्यात येणार आहे का महानगरपालिका शाळेत? हो, आमच्या कमिटीने आणि शिक्षण विभागाने म्हणजे आमचे जे विभाग आहे सगळा, तर त्यांनी असा एक ठराव मंजूर केला, की बाबा आता विद्यार्थ्यांसाठी एक पिंक रूम व्हावी. मंजूर झाला म्हणजे आम्ही फक्त एक ठराव मांडला आहे, की बाबा एक पिंक रूम व्हावी, जेणेकरून मुलींना सेफ्टी झोन मिळेल थोडासा. तर त्यांच्यानुसार काही असेल, मासिक पाळी असेल किंवा मुली सांगत नाही शिक्षकांना, खुल्यापणे बोलत नाही. मग त्यांना तो एक रूम अवेलेबल भेटेल. तिथे सॅनिटरी पॅड मशीन्स असेल, डिस्पोजेबल मशीन अवेलेबल करून देऊ, हा आमचा आहे विषय बाबा. पटसंख्या समाधानकारक आहे? हो, पटसंख्या काही शाळांमध्ये फार समाधानकारक आहे आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय शंकरभाऊ जगताप यांनी खास आपल्याला गुणवत्ता वाढवायची, पटसंख्या वाढवायची ह्याच्याकडे लक्ष द्या, हे खास सांगितलेलं आहे. मग त्याच्याकडून आमचा विशेष कल आहे, की पटसंख्या कशी वाढवता येईल आम्हाला. शहरातील वाढत्या लोकसंख्येच्या आधारे आणि वाढत्या इंग्रजी माध्यमाच्या काळात त्याच बरोबर आपण तुमच्या महानगरपालिकेच्या माध्यमातून इंग्रजी शाळा वाढवण्यासाठी काय करणार? आम्ही इंग्रजी शाळा नाही, आपल्या शाळेला पुढे घेऊन जाणार आहोत. हा आमचा विशेष बात आहे, की आपल्याला शाळेला इंग्रजी मीडियम करायचं नाही, की आपल्याला विद्यार्थी तेवढे करायचे आहेत, की त्या बेसिसवर विद्यार्थी पोहोचले पाहिजेत. तिथपर्यंत गेले पाहिजे, की सगळं फक्त इंग्लिशच नाही, की त्यांना सगळंच ज्ञान आलं पाहिजे. इंग्रजी शाळेमुळं आपल्याकडे आता किती सेमी इंग्लिश स्कूल आहेत? आपल्याकडे आता सेमी इंग्लिश नाहीत, आपल्याकडे पूर्ण 4 इंग्लिश मीडियम स्कूल आहेत. PCMC ज्या रन करते आपल्या. आता वाढवण्याचा काय प्रयत्न? हो, आम्हाला वाढवायचा प्रयत्न आहे, की बाबा आपल्या इंग्लिश मीडियम थोड्या पद्धतीने व्हाव्या असं. आपल्या शहराची लोकसंख्या जवळ 30 लाखाच्या दरम्यान आहे, परंतु इथं करडाकडं हा अनस्त आहे. तुम्ही करडाकडे कसं हे करणार शाळेत काय सांगा? आपण विद्यार्थीचा सर्वप्रथम विद्यार्थ्यांवर आपण जोर दिला पाहिजे. विद्यार्थ्यांना आपण पुढे आणलं पाहिजे शिकायला क्रीडा क्षेत्रामध्ये. आता आम्ही सध्या तरी कमिटीने क्रीडा शिक्षक म्हणून दिलेले आहेत आणि विद्यार्थ्यांचा कल कसा वाढेल क्रीडा क्षेत्राकडे ह्याचा आम्ही सगळीकडे सगळ्या शिक्षकांना पण सांगू, की विचार करा बाबा, विद्यार्थ्यांना पुढे आणा.